पुण्यातल्या या रेव पार्टी प्रकरणामध्ये आयोजकांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये ज्यांचा सहभाग होता त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पुणे पोलीस आयुक्तांनी दिलाय। या प्रकरणामध्ये क्राईम ब्रांचची एक टीम तैनात करण्यात आलेली होती। लोकांनी नियमांचं पालन करायला हवं, नाहीतर कडक कारवाई केली जाईल। सामान्य नागरिकांची सुरक्षा ही आमची जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलं। शहरामध्ये कोणत्याही प्रकारची जमावबंदी नाहीये। रस्त्यावरील खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणं यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे। ऑर्गनायझर्स आणि त्याचे पूर्ण जे इकोसिस्टम आहे, त्यांचे पूर्ण जे टीम्स आहेत, त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे। तपास सर्व दिशेनी आणि सर्व दृष्टिकोनातून इन्क्लुडिंग टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। जे कोणी अशा प्रकारचे हे आयोजनामध्ये ज्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग होता, सर्वांचे विरुद्ध कडक कारवाई करण्याची भूमिका पोलिसांची आहे। नियम आणि कायद्याचे पल्लीकडे जाऊन कोणी अशा प्रकारचे आयोजन करत असतील तर मागे पण अशा प्रकारची कारवाई झालेली आहे आणि पुढचे काळात आणखी कडक कारवाई होईल याचे मी सगळ्यांना गवाही देतो। शहरात रस्त्यावर डिसिप्लिन असण्याचे दृष्टिकोनातून पोलिसांचे नाकाबंदी असो, ड्रंक अँड ड्राईव्हचे विरुद्धची कारवाई असो, इन्क्रीज्ड व्हिजिबल पोलीस प्रेझेन्स असतील, विशेष करून फ्रायडे आणि सॅटर्डेला आपल्याला मोठ्या प्रमाणात शहरामध्ये दिसतील। आम नागरिक पुण्याचे त्यांचे सुरक्षाची जबाबदारी पोलीस दलांची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे दल पूर्णपणे प्रयत्नशील आहे।